चला मानकोलीच्या दिशेने. आता आपण गाडी पार केलेली आहे आणि आता आपण चाललोय दिवा मानकोलीच्या दिशेने. आता आपल्यासाठी आपली मराठी माझी वडते आजपर्यंत जो काम सुरू आहे त्याचा व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळे कदाचित 2 भागामध्ये असेल हा व्हिडिओ. मला वाटतं रस्ता डिवाइड होतो बहुतेक, भिवंडीसाठी वेगळा आणि नाशिकसाठी वेगळा असं मला एक अंदाज आहे. मुंबई नाशिक महामार्ग आणि दिवा गावाजवळ सुरू असलेल्या ब्रिजचं काम. या दिवा मानकोली गावाच्या मधून बुलेट ट्रेन जाणार आहे आणि इथून साधारणतः 3-4 किलोमीटर आतमध्ये दिवा गावाहून किंवा मानकोली गावाहून आतमध्ये गेलं आपल्या उजव्यात आलं तर ते इथे भाटारे का काय गाव आहे, त्या ठिकाणी या बुलेट ट्रेनचा जे डेपो आहे, कार डेपो, ते बनणार आहे. सर्व बुलेट ट्रेन ज्या आहेत त्यांची रिपेअरिंग वगैरे जे काय असेल ते सर्व सर्व्हिसिंग तिथे होणार, जिथे काम सुरू आहे. दिवा इथे आपण पोहोचलेलो आणि आपल्या उजव्या हाताला पाहिलं तर तुम्हाला बुलेट ट्रेनचे काम चालू आहे. जेव्हा बुलेट ट्रेन हा रस्ता क्रॉस करेल त्या बुलेट ट्रेनसाठी जो ब्रिज उभारला जाते त्याचे काम तुम्हाला दिसेल सुरू असलेले. पाहू शकता स्टीलचा जो ब्रिज आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या उजव्या हाताला जे स्टीलचा ब्रिज बांधलेला जाते ते जो बुलेट ट्रेन आहे आपला BKC ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, त्याचा तो ब्रिज आहे, तुम्ही पाहू शकता. खूप रुंद रस्ता झालेला आहे, ते कन्फ्युजन आहे. जावे लागेल. ज्यांना सरळ नाशिक मार्गाला जायचे त्यांना सरळ इथून देखील एक वळण आहे. त्यांना मानकोली गावात जायचे त्यांच्यासाठी. बाजूचे ते भिवंडी जाण्याकरता आणि बाजूने छोटी लाईन गेले ते मानकोली जाण्याकरता. आणि आपण चाललो भिवंडीच्या दिशेने. मानकोली ब्रिजवर आपण सध्या प्रवास करीत आहोत. माझी वडा ते वडते आजपर्यंत करणार जो रस्ता आहे त्याचा फायदा समृद्धी महामार्गावर ज्या गाड्या येतील त्यांच्याकरता होणार आहे. त्यासोबत एक बातमी अजून आलेली आहे की माझी वडा ते वडपेपर्यंत जो रस्ता आहे डायरेक्ट आमने इंटरचेंज पर्यंत समृद्धी मार्ग जिथे येतो तिथपर्यंत एक वेगळा अजून रस्ता बांधण्यात येणार आहे म्हणून अशी देखील बातमी आलेली आहे.
आपण मानकोली जे वलन आहे, मानकोली ते भिवंडी अंजोरपाडा ते वलन सोडून आता आपण मुंबई नाशिक महामार्गावरून भिवंडी कल्याण जो बायपास आहे त्या दिशेने प्रवास करीत आहोत. जसे की सर्वांना माहिती आहे, मानकोली ते डोंबिवली म्हणजे ठाणे ते डोंबिवली जे लिंक रोड आहे, जो मोठा गाव इथून जातो त्यासाठी जाणारा जो मुख्य रस्ता आहे, जे मुख्य वळण आहे ते लोधाधाम या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी आता आपण पोहोचत आहोत. आत्ताच्या घडीला जे लोक डोंबिवलीसाठी जातात ते मानकोली ब्रिजच्या घालून जो एक रस्ता जातो आपल्या उजव्या हाताला त्या मार्गे जातात. परंतु कालांतराने जेव्हा तो लोधाधामच्या इथला जो लिंक रोडचा जो मेन वळण आहे ते बनेल तेव्हा तो रस्ता बंद होईल आणि आता आपण पोचलो आहोत ते डोंबिवली करता जाणारा जो मेन मुख्य वळण बनत आहे त्या ठिकाणी आपण पोचलेलो आहे. लोधाधाम येथे तुम्ही उजव्या हाताला पाहू शकता, इथे कामे सुरू आहेत. या ठिकाणी हा मार्ग राहील डोंबिवलीला जाण्याकरता. हे बघा पिलर्स वगैरे लावलेले आहेत. हे वळण राहील डोंबिवलीला जाण्याकरता जेव्हा ठाणे मुंबईहून याल त्यावेळेस. आणि डोंबिवली मोठा गाव येथे ब्रिज तर आपल्या सर्वांना आता माहिती झालेली आहे. त्या ब्रिजवर शक्यतो बहुतेक लोक पिकनिक स्पॉटच बनवून ठेवलेला आहे. आणि महत्त्वाचे मुद्दा म्हणजे या ब्रिजवर सर्वाधिक गाजलेला आता जो चित्रपट आहे धुरंधर, त्या सिनेमाची शूटिंग देखील त्या ब्रिजवर झालेली आहे. डोंबिवली मानकोली लिंक रोडवरील मोठा गाव या ठिकाणी जो ब्रिज बांधला त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे आपण चाललेलो आहोत आता मुंबई नाशिक महामार्गावरून कल्याण भिवंडी बायपासपर्यंत. आणि इथे आता ओवली फाटा आलेला आहे. पूर्वी सर्व वाहतूक जी भिवंडीतून वरालदेवी कामतगार ताडावे मार्गे व्हायची ती सर्व वाहने या ठिकाणी येऊन याला ओवली फाटा बोलतात. या ठिकाणी वळण घेऊन मग कुणी लोधाधामला जायचा तर कुणी ठाण्याच्या दिशेने जा. ओवली फाटा या ठिकाणी देखील अंडरपासचे काम सुरू होते. तशी इथे खूप मोठी एक टेकडी होती, डोंगर होता, जो डोंगर फोडून हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता बाजूला जो टेकडीचा तुम्हाला हिस्सा दिसत असेल, खूप मोठा डोंगर होता. तुम्ही आपले साधारणतः 3-1 वर्षापूर्वीचे व्हिडिओज पाहिलेत तर तुम्हाला नक्कीच या डोंगर जो हा पूर्ण डोंगर तुम्हाला दिसेल. आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे. रोड वायनिंग माझी वडा ते पडपे असं त्या रस्त्याचे ते भरपूर ट्रॅफिक हवालदार उभे आहेत. आणि अशा प्रकारे आपण पोचलो होतो दिवा वसई रेल्वे लाईन जी आहे त्या दिवा वसई रेल्वे लाईनजवळ पोचलेलो आहोत. दिवा वसई रेल्वे लाईनला देखील एक 2 वेगळ्या लाईन टाकल्या जात आहे ज्या WDFC अंतर्गत येतात. म्हणजे त्याच्यावर फक्त मालगाड्यांचीच ये जा राहील. ज्यामुळे जे एक्सप्रेस गाड्या आहेत किंवा ज्या काय लोकल आहेत आपल्या चालतात त्यांच्यासाठी पूर्णपणे जे वेगळे राहील, ज्यामुळे प्रवास सुखकर आणि सुसाट होईल. तुम्ही आपल्या डाव्या हाताला पाहू शकता इथे रेल्वे लाईनवर ब्रिजचे काम सुरू आहे. हा सर्वात मोठा आहे. माझी वड ते वडपेपर्यंतच्या या रस्ता रुंदीकरणाचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर कळवावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे आणि आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नये. तुम्ही दुतर्फा रस्त्याचे पाहू शकता कामे किती जोरात सुरू आहेत. बहुतांश कामे ते झालेले आहेत. अशा प्रकारे आपण कल्याण भिवंडी बायपासच्या जवळ पोचलेलो आहोत. तुम्ही माझ्या डाव्या हाताला पाहू शकता इथे एखाद्या मॉलप्रमाणे काहीतरी बनत आहे. वेअरहाऊसेस देखील असू शकतात कारण ते खूप वेगवेगळ्या डिझाईनचे वेअरहाऊस बनतात. परंतु एखादा मॉलसारखंच काहीतरी बनत आहे इथे. शॉपिंग मॉल असावा असो. तर आपण निघालेलो ते कल्याण भिवंडी बायपासपर्यंत. आणि समोर तुम्ही टाटा हाऊसिंगच्या इमारती पाहू शकता.
आणि अशा प्रकारे आपण मुंबई नाशिक महामार्गावरील माझी वड ते वडपेचा जो प्रवास करत होतो त्यामध्ये आपण कल्याण भिवंडी बायपासपर्यंत पोहोचलेलो आहोत. सरळ आपण गेल्यास उड्डाणपुलावरनं ब्रिजवरनं गेल्यास आपण नाशिकच्या दिशेने जाऊ शकतो आणि ब्रिजच्या बाजूने गेल्यास आपण कल्याणसाठी आणि भिवंडीसाठी जाऊ शकतो. उजव्या हाताला वळण घेतल्यास कल्याण, तसेच डाव्या हाताला वळण घेतल्यास भिवंडी आणि सरळ गेल्यास नाशिक. अशा प्रकारे आपल्यासाठी आजचा व्हिडिओ भाग दुसरा. पहिल्या भागात देखील आपण माझीवाडा ते कलवा खाडीपर्यंतचा व्हिडिओ केलेला आणि आज कल्याण भिवंडी बायपासपर्यंत. अशा प्रकारे मी चाललो भिवंडीच्या दिशेने. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.